साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हिंदू मुस्लिम एकात्मतासाठी आझाद सोशल फाउंडेशनच्या वतीने ईद मिलनचा कार्यक्रमाचे आयोजन। भारत देश हा एकात्मतेचा प्रतीक आहे। यात सर्व धर्मीय बांधव मिळून राहतात, पण सध्याच्या काळात राजकारणामुळे देशाच्या वातावरण बिघडण्याचा प्रयत्न चालू आहे। अशा वातावरणामध्ये सर्व देशवासियांना एकत्मता दाखविण्याची गरज आहे। याच अनुषंगाने जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आझाद सोशल फाउंडेशनच्या वतीने ईद मिलनचा कार्यक्रम 6 मे रोजी सोशल उर्दू हायस्कूल मुस्लिम पाचा पेठ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेक मान्यवरांनी इस्लामबद्दल गैरसमज दूर करण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी कसे मिळून काम करावे यासाठी आपापले मनोगत व्यक्त केले। हा कार्यक्रम मुफ्ती सय्यद अमजद अली काजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह जावेद खरादी, रियाज सय्यद, महेश गाडेकर, भारत जाधव, प्रकाश वाले, चेतन नरोटे, सबीना इंगळगी, रियाज हुंडेकर, राफेक काजी, विष्णू कारमपुरी, शमशाद काजी, रियाज बागवान, आसिफ इक्बाल यांच्यासह अनेक हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज़ाद फाउंडेशन की तरफ से आज ये ईद मिलन का प्रोग्राम मुनक़िद किया गया है। अज़ीज़ान मोहतरम, जब इस मुल्क को आज़ाद कराया गया तो इस मुल्क के फ्रीडम फाइटर्स ने, मुजाहिदीन आज़ादी ने, और इस आज़ाद मुल्क के लिए अपने खून, अपनी आल औलाद, अपने वजूद की कुर्बानियाँ पेश करने वाली आवाम ने अपने आप को एक आईन, एक दस्तूर, एक संविधान और एक उसूल के तहत पाबंद बनाया कि हम सब इस मुल्क को डेमोक्रेटिक रिपब्लिक, सॉवरेन और देश के इत्तेहाद और इत्तेफाक और बंधुभाव और भाईचारगी पर इस मुल्क का मुस्तकबिल तय करेंगे। और इन सब ने मिलकर इस आईन की, इस दस्तूर की बुनियाद डाली। इस दस्तूर की बुनियाद 4 बुनियादी नुकातों पे रखी: जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी, यानी इंसाफ, आज़ादी, मसावात यानी इक्वालिटी, और यूनिटी और इंटीग्रिटी ऑफ नेशन जिसे हम बंधुभाव कहें, आलमी या कौमी इत्तेहाद कहें। इन 4 बुनियादी उसूलों की बुनियाद पर ये मुल्क और इसका मुस्तकबिल तय किया गया। अज़ीज़ान मोहतरम, क्योंकि ये प्रोग्राम मौलाना आज़ाद के इस नाम से मौसूम है, आज़ाद फाउंडेशन, और आसिफ इकबाल सर को बड़ा मुख्तसर सा वक्त मिला मौलाना अबुल कलाम आज़ाद की इस मुल्क के कई वफादारी, मोहब्बत और कुर्बानियों का जिक्र करने के लिए। मैं जिंदा हूँ अगर मेरे विचारों को, मेरे ख्यालात को, मेरे नज़रियात को तुम जिंदा रखो। आपके नज़रियात में से एक बुनियादी नज़रिया, बुनियादी फिक्र जो आज वक्त का तकाजा है कि जब आज़ाद भारत में मौलाना अबुल कलाम आज़ाद साहब से कहा गया कि आप मुस्लिम मेजॉरिटी वाले इलाके से इलेक्शन लड़िए, तो मौलाना आज़ाद ने इस बात से इनकार किया कि क्या मैं सिर्फ मुसलमानों का, तो मोहब्बत के शहदा ये हैं, मोहब्बत करेंगे। तमाम आए हुए मेहमानान का शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने ऐसे प्रोग्राम में शिरकत फरमाई, और प्रोग्राम के ऑर्गेनाइजर्स का भी शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने जातीय सलोखा के लिए प्रोग्राम किया। हिंदुस्तान में हम ये कह रहे हैं हर वक्त कि आज इन हालात की ज़रूरत है, ऐसे प्रोग्रामों की ज़रूरत है। मैं तो ये कहता हूँ कि जब तक ज़िंदगी है और ज़िंदगियाँ बाकी रहेंगी, ऐसे प्रोग्रामों की ज़रूरत है। जातीय सलोखा भारत में होना ही चाहिए। लोग इस प्रोग्राम के ज़रिए से इसको उजागर करते हैं, लेकिन प्रोग्राम के साथ साथ मैं सभी से गुजारिश करता हूँ कि दिल की गहराई से हमारे दिलों में मोहब्बत होनी चाहिए, ना कि पूरी प्रोग्राम के हद तक ही होनी चाहिए, बल्कि दिल की गहराई से हमें होनी चाहिए। जिस तरह से ये फाउंडेशन का नाम मौलाना आज़ाद फाउंडेशन रखा गया है,
मौलाना आज़ाद की जो शख्सियत है वो जो इतनी उभरी है वो सिर्फ और सिर्फ अल्लाह और उसके रसूल की तालीमात से उभरी है, और वो मुफस्सिर कुरान थे। तो कुरान की और अल्लाह और उसके रसूल की तालीमात को हम अपने अंदर ये कर लें और उस पर अमल पैदा हो जाए। हम इस्लाम से बेहतरीन कोई इंसानियत वाला मजहब नहीं होगा। पड़ोसियों के हुकूक अदा करें, हक और सच का साथ दें और हमेशा सच बोलें, अदल इंसाफ करें। ये तमाम चीज़ें इंसानियत सिखाती हैं। मुख्तसर कहने के लिए जब कहा गया तो मुख्तसर बस इतना ही कह सकते हैं कि अमन और शांति के लिए और हमेशा कोशा रहें, अपने दिल को मोहब्बत से भरें, नफरत की फिजा को खत्म करें। बस इसी बात पर अपनी बात खत्म करता हूँ। अस्सलाम। त्यामुळं मी सन्माननीय सगळं व्यासपीठ नाव घेतो, कारण सोलापूर शहरातल्या सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पक्षाचे मान्यवर लोक इथं आलेले आहेत. आणि या ईद ए मिलादच्या कार्यक्रमाचा जो उद्दिष्ट आहे तो अत्यंत चांगला साध्य झाला आहे. कारण मी आल्यानंतर बघत होतो, बऱ्याच लवकर आलो. राम आणि रहीम यांचं जे चित्र इकडं दाखवलेलं आहे, वास्तविक पाहता आता भारताला, आपल्या देशाला आपल्या एकीची गरज आहे आणि तशीच एकी आबाधित राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण कोण काय बोलेल, कोण काय करेल, पण या देशाचा खरा पाया हिंदू आणि मुसलमान एकत्र असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने त्या लोकांनी जो कार्यक्रम घेतला त्याचं अभिनंदन करतो. माझ्याबरोबर आलेले सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, आमचे मित्र असतील, त्यांचा जो मान सन्मान केला आहे त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज उद्याचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. त्याबद्दल इंग्रजी मॅडम या सर्वांचा आभार व्यक्त करतो. शहर काळजी यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग संपन्न होते. सर्व आज आपले व्यासपीठ खऱ्या अर्थानं मोहम्मद पैगंबरला जे अभिप्रेत आहे, त्यांनी जगाला संदेश दिला शांतीचा. खऱ्या अर्थानं आझाद फाउंडेशन या ठिकाणी जो विचार मोहम्मद पैगंबरचा घेऊन इत्यामध्ये वापर ठरणार नाही. आपण या ठिकाणी सर्व पक्षाचे, जातीचे, धर्माचे सर्वांनाच बोलून आमचा या ठिकाणी मान सन्मान केला. गांधीकर साहेब आणि बर्डे साहेब बोललेलं खरं आहे की त्या देशाला एकत्र होण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर तुम्ही आम्ही सगळे जर एकत्र झालं, शांतीचा जर संदेश दिला तर खऱ्या अर्थानं हा देश एक संघ राहील. का मौलाना आझादबद्दल अतिशय महत्वाचे 4 जण शब्द सांगितले आणि ते खरे. त्यामुळं हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं फार महत्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो व्हॉट्सअप मीडिया असेल, जे न घडलेले व्हॉट्सअप आणि मीडियावर दाखवतात. त्यामुळे युवकामध्ये भडक निर्माण होण्याचं काम या ठिकाणी व्हॉट्सअप मीडियावर चालू असत आहे. आणि हा कार्यक्रमाने आगार वेगळा आहे. आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रम तुम्ही बंद पटायला चालू केला, मध्ये थोडा गॅप होता. त्याला सांगितलं त्या गॅप असताना काल 10 वर्षांवर आम्ही घेतोय. खऱ्या अर्थानं समाजाला ही गरज आहे. ते गरज ओळखून आपण कार्य घेतल्याबद्दल आपलं आझाद मौलाना आझादच्या या ठिकाणी फाउंडेशनचा महाराष्ट्र आभार व्यक्त करतो. आम्हाला इथं बोलवलं, मान सन्मान दिला. काँग्रेसच्या वतीने आपला आभार व्यक्त करून माझे दोष जावेद आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आझाद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला इथं एकत्र केलेलं आहे. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ईद मिलादचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आत्ताच बर्डे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या देशात जाती धर्मात अंतर वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू असताना आपण सर्वांनी एकात्मतेने राहणं आता पुढच्या काळात फार गरजेचं आहे. आणि यासाठी हा जो कार्यक्रम स्तुत्य उपक्रम जावेद खैरेदी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतल्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.